विठ्ठल आवडे प्रेम भाव। या देशाची संख्या आता जर जनगणना केली तर 150 कोटी भरण, पण 150 कोटी लोकांपैकी एकाच्या अंगठ्याचे ठसे गिरगावच्या बाळूसारखे येत नाहीत। आपण ज्यांच्याकडे जेवलोत काय नाव त्यांचं? संदीप भाऊ। जुळतं का एखाद्याचा अंगठा संदीप भाऊ? नाही। किती जाग्यात बदल केलाय? इतक्याच। काय बुद्धी असेल त्या ब्रह्मदेवाची? त्याही ब्रह्मदेवानं संतांचा पार वाखाणण्यापेक्षा पाय मान्य केले। फक्त त्यांच्या पायावर डोकं ठेवतं। कोण शिवजी? कोण शिवजी? कोण? या विश्वातलं निसर्गाचं पूर्ण सूत्र ज्यांच्या एका डोळ्यात आहे त्यांना शिवजी म्हणतात। डोळा उघडातच पाऊस, डोळा बंद केला की बंद, फडफड केला की अवकाळी पाऊस, आलेली पिकं मातीत। हे ज्यांच्यात ताकद आहे त्यांना शिव सब देऊन के बाबा। आणि त्याही शिवजीने विचार वंदन करावा याच्या पलीकड एका ठिकाणी तर मातीच लावीन म्हणले कपाळाला। चरणी राजा वंदी शूरपाने, चरणी राजा वंदी शूरपाने, नाचती कीर्तनी शांती मान, नाचत कीर्तनी शांती मान। चरणी वंदी शूरपाने, चरणी वंदी शूरपाने, नाचत कीर्तनी शांती मान, नाचत कीर्तनी शांती मान। चरणीचे रजवंदी शूलपाणी, नैवम गिरगावकर लिखितम। इतकी मोठी संत आहेत खिल्लारे गुरुजी। याच्या पलीकडे सांगू का? 400-200 कोटीवाले उड्या आणतात। हे सुंबळ्या आहेस तू, या उड्या फक्त पपेची माय जगवायपुरत्या असतील, चांगला बंगला बांधण्यापुरत्या असतील, 1-2 कोटीची गाडी घेशील। याच्या पलीकडच्या काय उड्या आहेत तुया? सुखी असेल का देव? 500 कोटी रुपये ज्याच्याकडे त्याचं पोरग संध्याकाळी बुटा हरपून येत आहे, सुख असतं का त्याला? हा, 1000 कोटीची प्रॉपर्टी आणि बायको त्याला आरोतुर बोलती, सुख एक त्याला? 1,500 कोटीची प्रॉपर्टी, बायको त्याला डबा आणायला लावतील मग खातील, सुख आहे का त्याला? पैसे असले म्हणजे सुख असते का? सुख पंढरपूरच्या मालकाकडे पण नव्हतं। कोणी दिलंय? संतांचे सुख झाले या देवा, संतांचे सुख झाले या देवा, मनावोने सेवा करिता करिता, ती मनावोने सेवा करिता। संतांचे सुख झाले या देवा, संतांचे सुख झाले या देवा, मनावोने सेवा करिता करिता, ती मनावोने सेवा करिता। किती बायका होत्या मालकाला? सुपेकर गुरुजी 16,108। आपल्या बायकासारखी असन का? पाहती कवाडाकडून चलती भितडाकडे। 16,108 पत्न्या। आपल्या बायकोन सासरवाडीतून भैमुगाच्या शेंगा आणल्या तर गावात नाचतो। माझ्या बायकोनं सासरवाडीहून शेंगा आणल्या, खाल्ल्या की 9 तासात हागंदारीला गेल्या। कौरक पोटात राहते ना त्या। भाषा कळायली ना माझी? जरा चरबटे नाही पटलं दुसऱ्या बार आण नका, तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याला 36 गाव। मी काय मागे लागे नाही, मग आऊत भरलेला आहे, मी नाही मागे लागत कोणाच्या। तुम्हाला आवडलं असं कीर्तन करीत नाही मी, कोणाच्या बनिली नांडरवली धुतत नाही। विठाला विठाला विठाला, मकेला खत घालण्यासाठी पैसे नाहीत। बायकोने विचारलं नाराज कस काय? खताला पैसेच नाही। गेली बापाकडून 50,000 आणले, साऱ्या मित्राला सांगितलं माझ्या बायकोने 50,000 आणले। इतकीच मोठी असेल ना आपली बायको, ज्याने केली त्याला सांगायलो, ज्याला नाही त्याने मधात येऊ नका, मागणं पुढं फुफुटा उडो। तुम्हाला कशाला करा नाही, फक्त जे बावल्यावर चढे त्याला सांगतोय, मला माहित नाही कोण चढे नाही म्हणून। तर इतका नाचतो। पंढरपुरातल्या मालकाची पत्नी किती श्रीमंत सासरवाडी, 21 क्विंटल 78 किलो 44 तोळं सोनं देणारा मणी आणला। त्या मण्याचं नाव आहे श्रीमंतक। 26,600
66 तोळे 8 मासे त्याचा एक भार गुणिले 8 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे. तुम्ही ज्यांच्याकडनं परीक्षा घेतली माधवबाबा मगर गाथा नवनीतात सांगतात विठाला विठाला. एवढी श्रीमंत 16,108 पत्न्यापैकी सत्यभामा. आणि एकीचा काय विचार करता पाटील, एक तर लक्ष्मीच होती. तुम्हाला आणि मला किती श्रीमंत करायचं आणि किती भिकारी करायचं तिच्या हातात आहे. आणि ती नुसती बायको नाही किल्ला रे गुरुजी. अभिमान सांडोनी पांडवा मग सर्वस्वे करुणी सेवा. अभिमान सांडोनी पांडवा पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. आजच्या दिवस माफ करा तर 6,000 तरी पण हुशे साहेबांची कृपा झाली. 7-8 इंजेक्शन भरले सलाईनमध्ये. आलो त्यावेळेला घाम येत होता. आता जरा बरं आहे. ह्या जागेची ताकद आहे. कारण हा परिसर 45 किलोमीटरवर एक भक्तीचं सूत्र वारकरी संप्रदायातले आधारवड ज्यांच्यामुळे या महाराष्ट्राच्या मातीत या भारत देशामध्ये लाखो विद्यार्थी वारकरी झाले असे परमपूज्य परमश्रद्धेय प्रातस्मरणीय गुरुवर्य मुक्त कैवल्य सद्गुरू मोठे बाबा. त्यांच्या भक्तीच्या रसात नाहलेली चिंबलेली माणसं आहात तुम्ही. काल सद्गुरू गजानन महाराजांच्या भक्ती परिसरात, काल आज मोठे बाबांच्या भक्ती परिसरात आणि परवाला 9 किलोमीटर अंतरावर वैकुंठवासी गुरुवर्य माधवबाबांच्या परिसरात ज्या गावात कीर्तन, जिथं माधवबाबांनी चातुर्मासात गाथा नवनीत तिथंच लिहिलं. भाग्यवानी गिरगावचा बाळ्या विठाला विठाला विठाला. महाराज एवढ्या पत्न्या, लक्ष्मी ज्याच्या पायाची दासी आहे, नुसती बायको नाही दासी. आपल्या बायका आहेत बरं, दासी नाही. आणि जर तुम्हाला वाटत असेल मा शब्द खोटा तर तुमचा सप्ताह झाल्यावर प्रत्येकाने बायकोला म्हणायचं हे दासी जेवायला वाढ, हे दासी आंघोळीला पाणी टाक, हे दासी पेलावर पाणी घे, हे दासी ते मोबाईल घे, हे दासी ते बुटपूस, हे दासी ते सॉक्स घे, हे दासी ते ताट लाव ग, हे दासी ते पांघरण दे ग. 1 महिन्याच्या नंतर काय म्हणते पपेच माय मला फोनवर सांगा. ऐकून घेईल का आपली बायको दासी शब्द? नाही. इथं तर जग जाहीर आहे. पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. हो लक्ष्मी सत्यभामा रोज 22.5 क्विंटल सोनं देणारा म्हणी. तुमचा भाग जरा सळगाव सोन्यासाठी प्रसिद्ध आहे, प्रसिद्ध आहे, प्रसिद्ध आहे. सोनं भार तर तुम्हाला शब्द कळायला पाहिजे. कारण माधव महाराजाच्या नंतर भारतात कोणालाच भार कळाला नाही. अगोदर विठाला विठाला विठाला. 21 क्विंटल 78 किलो सोन्याचे पैसे किती होते असतील कल्पना करा. ते रोजचं देणारा म्हणी आणला तरी पंढरपुरातला मालक सुखी नव्हता. सुख कोणी दिले? संताचे सुख झाले या देवा मनवून सेवा करी त्यांची 36 वर्ष कपडे धुतले. दत्त चोपदारी करीत असे, दत्त चोपदारी करीत असे, दत्त चोपदारी वाचमनकी केली. 36 वर्ष वाचमनकी कशा करता? बुवा संत सुखी कित नाहीत, संत सुखी कित नाहीत. आणि पंढरपुरातला मालक फुकट सुख घेत नाही. पैसे त्याच्याकडे नाहीत का? मालकीनच पैशाचे. ज्ञानेश्वरी आचार्य संतांकडे सुख इतकं आहे पण ते इकित नाहीत आणि हेही मालक इतकं गेले ते फुकट घेत नाही. मग करावं काय? त्यांनी दिलेल्या सुखासाठी त्यांच्या घरची सेवा केली. दत्त चोपदारी करीत असे सुख दिले महाराज. जर वैकुंठात सुख असतं तर गुरुजी खाली आला असतं का? कोण्या सुखा करता येडावला? सुखा कादने देव वेडावला, या सुखा कादने देव वेडावला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. या सुखा कादने देव वेडावला, या सुखा कादने देव वेडावला. वैकुंठ सोडून संत सदनी
शोभे लक्ष्मी सहित नारायण लक्ष्मी सहित शोभे नारायण लक्ष्मी सहित शोभे नारायण लक्ष्मी सहित शोभे नारायण या सुखा कागणे या सुखा कागणे प्रेम संत किती मोठे त्याची व्याख्या पटवून देतोय. श्रुती नावाच्या व्यक्तीनं काही एका तात्विक लोकांना प्रश्न केला, संतांना नाही केला. पूज्यश्री पवित्र विद्वानांनो, ही सर्व ज्ञानोबराय, तुकोबराय, नामदेवराय, चोखोबराय, नाथबाबा, सावता महाराज, सेना महाराज, रविदास महाराज, मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई, सखुबाई, निवृत्तीदेव, नाथ, सोपानदेव, ही सगळी जर विटेवरच्या मालकाची भजन करत असतील तर संत मोठी की देव मोठी? तात्विकांनी सांगितलं संत मोठे आहेत. श्रुती नावाची व्यक्ती सात्विक आहे. चारवाक हरामखोर असतात. चारवाक आपल्याच जन्माला येतात, आपल्यासारखी राहतात, आपल्यासारखी कपडे घालतात, आपल्यासोबत जेवतात आणि आपली वाभाडे काढतात. त्या भडव्यांना चारवाक म्हणतात. श्रुती तशी नाही. श्रुती आहे. श्रुतीने शंका व्यक्त केली, मला अशी शंका आहे, संत जर मोठी असतील तर मग देवाचं भजन का करतात? ते संतांचं उदारत्व आहे, याच्याकरता देवाला मानतात. मग संत देवापेक्षा मोठी कशी? ऐका म्हणे, देवाला सुख द्यायची ज्यांच्यात ताकद आहे ती किती मोठी असतील? देवाला सुख द्यायची ताकद ज्यांच्यात असेल ती किती मोठी असतील? याच्याकरता संत मोठी आहेत. मग देवालाही सुख द्यायची ताकद ज्यांच्यात आहे त्यांचं वर्णन कोण करू शकते? म्हणून निळोबाराय म्हणतात, काय वानू आता न पुरे ही वाणी. मग किती अधिकार संतांचा मोठा आहे हे तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करीन, पण मोठ्या उदात्त अंतकरणाने मला गोडसा आशीर्वाद द्या, मी तुमच्या पुढे बोलण्याचा प्रयत्न करीन. मी फक्त कंबर बांधल्यावरच बाळू आहे, खाली उतरलं की येडा बाळू. आनंद वाटला. मी काय वारकरी लागून गेलो नाही, वारकऱ्यांच्या बुटाला चिटकलेल्या मातीचा कण आहे. पण आनंद याच्याकरता वाटला, वारकरी संप्रदायाच्या दंडकानुसार 7:45 मिनिटात चाल झाली म्हणून आनंद वाटला. एका कीर्तनामध्ये 54 मिनिटं चाल झालती, तोपर्यंत बाकीचे एकदा जाऊन आलते. म्हणून मी कीर्तनात म्हणलं, शुद्ध गाईचं वासरू. एकेकाल घेतो, सगळेच एक कडे घेतले, मलाच खुरा लागते. गोड गोड गुरुजी गोड. वा, काय होतं माहिती का, पितांबर बुवा गाता तमाशातल्या लोकांना पण येते, नाव ठेवू नका कोणाला. आचार्य गाता सिनेमातल्या लोकांना पण येते, पण निळोबारायच्या नियमानुसार ज्याला गाता येते त्याला वारकरी म्हणतात. निळा म्हणे नवरस देख, निळा म्हणे नवरस देख, जानती गायक विरळाते. वक्ता बोलत असताना अर्थदृष्टी ठेवून, तो समय लक्षात घेऊन ज्याला ज्या पद्धतीचा स्वर लावतो त्याला वारकरी संप्रदायातला गायक म्हणतात. नाही तर प्रसंग एखादा दुःखद असेल आणि ढिकचक ढिकचक चाल लावली, असं नसतं सोमळ्या. त्या मनानं तुंतून वाजू जाऊ नको तू. लोक तर कोणाला हसतील, त्याला काय. एखादा ज्यानं कपडे काढून पळाला त्याला लोक अरे बा किती पागल पळायला, त्याला हसतील. लोकांचं काय नाही, लोक जायचा ओक काय, ते लोक वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. काय नाही, कालांतरानं अशी काही लोक झाली पैशावाली 2% हरामखोर, ते कालांतरानं कीर्तन करायला लुगडं नेसून कीर्तन करायला लावतील, कारण त्यांच्याकडे पैशाचाच जोर इतका झालाय, त्यांना फक्त त्यांची स्तुती पाहिजे. अशी काही लोक परिवेरियत आहेत. बघा, त्यांनाही मोठं म्हणत असतात का? नाही. मोठ्या लोकांनी मोठं म्हणणं, पंढरपुरातल्या मालकांनी मोठं म्हणणं, ज्ञानोबाराय तुकोबारायांनी मोठं म्हणणं, ज्यांनी संप्रदाय निष्कलंक आयुष्य घातलंय त्या लोकांनी मोठं म्हणणं, ती माणसं मोठी असतात. ती माणसं मोठी असतात. महाराज टाळ्यात लोकनाट्यात बी वाजित आहेत. मी काय पाहिलं नाही, पण लोक सांगतात 150 एकर इकल्या त्या अर्थी त्याला आवडत होता ना. 150 एकर लोकांनी इकल्या काही काही ना, त्या अर्थी त्यांना तमाशा आवडतच होता ना.
मग त्यांनाही ते आवडत होतं ना. कोणाला काय आवडेल त्याचा विषय नाही, पण ज्ञानोबाराय तुकोबारायला सात्विकता आवडती, इतकं लक्षात ठेवा. विठाला विठाला. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या हट्टासाने, मोठ्या परमपावन भावयुक्त अंतकरणाने चालत असलेला त्रैतपपूर्ती 16 बार्त्रिक 36 वर्ष पूर्ण झाली, म्हणजे 3 तप झाली. परमपावन महान संतांचं वास्तव्य या मातीमध्ये झालं आतापर्यंत 36 वर्षात. अशी परमपावन नगरी चिंचोली, श्री विठ्ठल रुक्माई देवस्थान चिंचोली, तालुका जिल्हा जळगाव. इथेच काही अंतरावर विश्वाच्या आईचं अधिष्ठान आहे. विश्वाच्या आईचं अधिष्ठान, आदिशक्ती मुक्ताई साहेबांचं अधिष्ठान. तुम्ही भाग्यवान लोक आहात, पुण्यवान लोक आहात. तुम्हाला आदिशक्ती माऊलींचा वास आहे, भक्तीचा गंध आहे. त्या अमृतातून तुम्ही चिंब झालेली माणसं आहात. आईसाहेबांच्या चरणी प्रणाम, मोठे बाबांच्या चरणी प्रणाम. असं या चिंचोली ग्रामस्थांच्या वतीने आपल्या श्रद्धेतून, आपल्या कर्तव्यातून प्राप्त झालेला अर्थ तुम्ही विश्वाच्या नामचिंतनाकरता आणि अन्नदानाकरता खर्च करता. याच्याकरता चिंचोलीतल्या ग्रामस्थांना कोटी कोटी धन्यवाद. कीर्तन कोणी बी ठेवतंय, मी काही चोंबाळणार नाही. कीर्तन कोणी ठेवतेत, कोणी बी. आयुष्यभर ज्यानं टँकरनं दारू पेली त्याच्या पुण्यतिथीला आमचं कीर्तन चोंबाळावं तर लागतंच त्याला. मीच काही महाराष्ट्रातले सगळेच चोंबाळतात, मीच कोणता लागून गेलो? सगळे चोंबाळतात. ज्याला बायको कदरली त्याच्या वाढदिवसाला आमचं कीर्तन. काय वर्णन करावं त्याचं? ज्याची बायको कंटाळली त्याला बायको, फक्त पैशाचा जोर झाला, 5 वेळा भरपूर झाला, आणले महाराजन ठुलं कीर्तन. म्हणावंच लागतंय. आदरणीय, माननीय, सन्माननीय आहेत त्याच्या गळ्यात माळ. कधी बी एका खिशात कांदा आणि एका खिशात लिंबू आहेत त्याच्या. आणि कोणीकडे थुत्तर घेऊन जातो, आणि नाही लवकर आलं तर पुन्हा गिलास आपटी तू. आणि त्याचं कीर्तनात वर्णन करायचं, महाराज नरकाला जाईन, विठाला विठाला विठाला. बापू मी मनान म्हणत नाही. केले पाप जेने दिले अनुमोदन, दोघाशी पतन सारिखेची. कीर्तन कराई मातीत आणि यजमानही खड्ड्यात. पवित्र भूमी आहे. ग्रामस्थांना पुनश्च धन्यवाद देतो. मूर्तीभाऊ तुम्ही संपर्क करत होतात, तुम्हा गावकऱ्यांच्या वतीनं, तुम्हा विश्वस्तांच्या वतीनं, तुमच्या मंडळाच्या वतीनं, तुमच्या कमिटीच्या वतीनं संपर्क करत होता. आळंदीच्या मालकांच्या दरबारात कार्तिकी वारीला तुम्ही मला तुमचं पत्रकसुद्धा आणून दिलं. रोज रोज सारखं फोन करत राहतात. नंतर उत्तरेश्वर बापूंचा नंबर दिला, बापूंच्या फोनवर संपर्क करत होतात. गोड आल्या आल्या स्वागता करता आदरणीय वयोवृद्ध तपोवृद्ध पितृतुल्य अशी महात्मे. महाराज प्रत्यक्ष ज्ञानेश्वरी. मला तुम्हाला पाहिल्याच्या नंतर आमच्या तनपुरे बाबांची आठवण झाली. वाढवणकर त्यांना सुद्धा ज्ञानेश्वरी पाठ, तुम्हाला पाठ. आनंद वाटला. महाराज हे तुम्ही पाठ करता हे तुमचा अभ्यास नाही, पाठ करता ही तुमची बुद्धी नाही. तुमच्या वंशात एखादी म्हातारी अशी झाली असेल, एखादा म्हातारा असं झाला असेल, त्यानं गरीबाला चतकोर भाकरी दिली असेल, एखाद्याला पहिला भर पाणी दिलं असेल, आणि ते पुण्य महाराज तुमच्या डोक्यावर पडलंय. आणि म्हणून आळंदीतले मालक तुमच्या कंठात बसले. हे मागच्यांचे तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती. गुरुवारी वक्ते बाबा म्हणायचे. नागपूर प्रतीतला जरी अभंग असला तर गाणे म्हणण्यापेक्षा बरं आहे ना. असू द्या नागपूर प्रतीतला, पण गाण्यापेक्षा बरं आहे ना तो. वक्ते बाबा म्हणायचे ते पितृंचा आशीर्वाद. म्हणून महाराज ज्ञानेश्वरी कंठस्थ झाली. तुम्हालाही प्रणाम. ज्यांच्याकडे आपण थांबलो, आदरणीय पाटील संदीप भाऊ पाटील, जावायची जितकी सोय करते तितकी तुम्ही केली. तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद. तुमचे मुलंसुद्धा सात्विक आहेत. वा, माणसाची सर्वात मोठी श्रीमंती आपले लेकरं सात्विक व्हावा, सर्वात मोठी. तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद. असो, साऊंड सिस्टीमवाल्यांना प्रणाम करतो. मृदंग क्षेत्रातलं नाविन्यपूर्ण रत्न, महाराष्ट्राच्या मातीला लाभलेलं गोड सात्विक सदाचारी मृदंग क्षेत्रातलं गोड सरत्न आदरणीय चंद्रकांत महाराज, तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. आदरणीय गुरुजी, किल्लारे गुरुजी आहेत. महाराष्ट्राची माती, या मातीतला कण वारकरी संप्रदायातले प्रेमी लोक ज्यांना मानतात, ओळखतात, सर्वांच्या अंतकरणात अधिराज्य निर्माण करणारं गायन क्षेत्रातलं तज्ज्ञरत्न वारकरी संप्रदायातलं आदरणीय किल्लारे गुरुजी, त्यांनाही धन्यवाद प्रणाम. गुरुवर्य गायन क्षेत्रातलं फार तात्विक सात्विक सदाचारी आळंदीच्या मालकांच्या दरबारात लाखो विद्यार्थ्यांना शिकवतात असे आदरणीय सटले गुरुजी, त्यांच्याकडं ज्यांची साधना झाली असे आमचे सुपेकर माऊली रामेश्वर बुवा सुपेकर, त्यांनाही धन्यवाद. उत्तरेश्वर बापू वांगीकर प्रमाण प्रचंड पाठ आहेत. उद्या जे बाबा यायलेत का, उद्या 75 संपली, अमृत महोत्सव झाला, तरी ज्ञानोबाराय तुकोबारायच्या पालखीत ते टाळ घेऊन चालतात.
अशा लोकांची कीर्तन ऐका जरा जेऊ. अशा लोकांचे तुम्हाला विनोदच ऐकायचा असेल ना, विनोद ऐकायचा असेल ना, तर तुमचे मोबाईल उघड्यावर तुम्ही कपडे सोडून हसताल, इतके विनोद आहेत त्याच्यात. पण मातीत जाताल. तुम्हाला कीर्तन ऐकायचं असेल तर उद्याच्या बाबांसारख्यांचं ऐका, तुमचा उद्धार होईल. महाराज ज्यांनी जीवन अख्खं परमार्थात घातलंय, साधनेत घातलंय, गुरुवर्य पांडुरंग बाबांचं कीर्तन आहे. मी 27, मला चालायला त्रास होत नाही महाराज, अपघातापासून गॅप पडलाय. कधी भरवतो काय माहीत, पैशाची काही अडचण नाही, मला शेती भरपूर आहे सगळं आहे, पण ते गॅप आहे. आता ते डॉक्टर लोक सांगतात आजचंही कीर्तन आदरणीय उशे साहेबांमुळे मग करता आलं इतक्या जोरात, ते गॅप आहे. नाही तर मी असं वारीत चालतो. कालही त्र्यंबकची फेरी केली मी, 42 किलोमीटर चाललोय. आणि गेल्या 27 वर्षापासून पाहतोय मी गुले बाबांना. जवळ जाऊन जरी भेटत नसेल तर दिंडी क्रॉस करून जात असताना मान वाकून नमस्कार करतो, कारण या लोकात ज्ञानोबा आहे तुकोबा आहे पाहायचे आपण. साधनेतली लोक आहेत. गुरुवरे बंडा तात्या असतील. महाराज आजही चालता येत नाही कालच्या वर्षापासून जास्त, तरी मालकांच्या तंबूपाशी तात्यांशिव काकडा होत नाही. काय लोक आहेत, काय साधनेतले. गुरुजी आपण काय साधना करू शकतो या लोकांच्या पुढं? या लोकांच्या पुढं आमची त्यांच्या पायाला चिटकलेल्या माती इतकी सुद्धा साधना नाही. हो महाराज, गठुडे तर सगळेच बांधतात, नारळाच्या खालचे गठुडे सगळेच बांधतात, पण साधना मोजके लोक करतात. आणि म्हणून त्या लोकांमुळे संप्रदाय बरं. तुमच्यातल्या 2% लोकांचा असा गैरसमज झालाय, ज्या महाराजाला भारीची गाडी येते महाराज मोठा. अरे लोकनाट्यवाल्याला 1.5 कोटीच्या व्हॅनिटी कार येतात. लोकनाट्यवाल्याला 1.5 कोटीच्या व्हॅनिटी कार आहेत. नाही, महाराज हा गाडीनं मोठा नसतो, महाराज हा यानं मोठा नसतोय, महाराज हा वैभवानं मोठा नसतो, महाराज हा आचरणाच्या कार्डानं मोठा असतोय. आणि साधनेतली लोक आचरण संपन्न असतात महाराज. म्हणून छान सुवा. आणि मुले बाबांकडे बराच काळ उत्तरेश्वर बापूंचा गेला. त्यांच्या बाजूचे हरिभक्तीपरायण पंढरीनाथ महाराज, बाजूचे आदरणीय मुरलीधर महाराज, राजेंद्र महाराज आदी करून मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या चोपदार आदी करून. चोपदार मगाशी म्हणलेला राग येऊ देऊ नका बरं का. आपल्या संप्रदायातला विना शांत पद्धतीने विनेकराच्या गळ्यात द्यायचा असतोय. आता नवीन काही लोकांनी पद्धत काढली, ढिकचांग 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 ढिकचांग. ही मला असं वाटतंय संप्रदायातली पद्धत नाही. आणि जरी तुम्हाला गिरगावकरांचं आवडत नसेल तर तुमची तुम्हाला मर्यादा. विठाला विठाला विठाला. कारण लोक आहेत महाराज, काय सांगतात. मला एक जण म्हणला महाराज कीर्तन झकास करा. म्हणलं तुझ्या बायकोची साडी नेसून नाचतो. कीर्तन हा झकास विषय नसतो ना रे. कीर्तन चांग होयांगारी रूप नाही काय आम्हाला फारसं काही बोलता आलं. पण संत चरित्र, पुराण, एखाद्या देवाचं चरित्र, या मोठ्या लोकांचं चरित्र सांगून बाजूला सरक. कशाला बाकीचं दळायला लागला तू? विठाला विठाला विठाला. गुरुजी कोणी विसरलं नाही? कोणी विसरलं असेल माफ करा. माझ्यासोबत आमचे रोहिण्याचे नाना, काष्टी नाना आलेत, त्यांनाही धन्यवाद. आदरणीय त्यांना कैलास महाराज आणि ते पितांबर बाबा ते बरं, मी तुम्हालाच पितांबर बाबा म्हणलो. क्या बात आहे. मी पाहतोय त्यांना मगापासून, पण मी ते पितांबर बाबा तुमच्याकडेच बोट करून म्हणत होतो. असं समजा तात्पुरते तुम्हीच होते. आता काय त्याला चलत राहते. आमचे आदरणीय कैलास बाबा या मंडळात आहेत. मला भाऊंनी मगाशी सांगितलं होतं, मी त्यांना विचारलं. महाराज तुम्हाला सुद्धा प्रणाम करतोय. हुकलं चुकलं कोणी असेल, ह्यावर नवरी 10-5 बारे आल्यावर तिला शेजारी माहीत होत असते. मी आता पहिल्यांदाच साडी नेसून आलोय, त्यावरती मला इतकं काय माहिती आहे. आता नेमकं बाशिंगच सुटलं नाही आहे का नाही. उष्ण्या पासण्याला गेल्यावर कळलं नाही. ठकू काकू, ही सकू काकू, ही द्वारका काकू, ही अंतिका काकू, ही मंजुळा काकू. आता पहिल्यांदाच आलोय, पुन्हा आल्यावर पुन्हा लक्षात ठेवीन. विठाला विठाला विठाला. काय महिमा संतांचा, किती मोठी आहेत संत, लक्षात घ्या. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय देहूतल्या मालकांचं कीर्तन चालू होतं. चंद्रकांत बुवा त्या कीर्तनामध्ये मृदंग वाजविण्यासाठी सोनबा ठाकूर होते. सोनबा ठाकूर आणि सोनबा ठाकूर आणि एक व्यक्ती तुकोबारायचे जिथं कीर्तने, त्या कीर्तनाकरता एक व्यक्ती सोनबा ठाकरांसोबत जात आहे. ती तुकोबारायच्या परंपरेतली व्यक्ती. जो 14 तुकोबारायचा कीर्तन परंपरेतला फोटो आहे ना, त्या परंपरेत त्या व्यक्तीचा फोटो आहे. अशी व्यक्ती, त्या व्यक्तीचं नाव होतं कैलास बाबा शिवजी कासार. व्यवसायानं त्यांचा बांगड्या भरायचा धंदा होता. काय त्यांचा महिमा सांगतोय, संतांचा महिमा किती मोठा आहे. व्यवसायानं या इतभर पोटाची खळगी भरण्यासाठी ते बांगड्या भरायचे. मोठ्यांना सांगायची माझी लायकी नाही, पण मी 40 क्रॉस केली म्हणून 40च्या आतल्या शिक्षण संपलेल्या तरुणांना एक विनंती करील.
आपल्या पोटाला लागतंय त्याच्यापेक्षा 8 पटीनं दिवसभरात कमवायचं. तो घरात राहण्याच्या लायकीचा आहे, तो या राष्ट्रात राहण्याच्या लायकीचा आहे, तो या देशात राहण्याच्या लायकीचा आहे. बापानं कमवलेली आयती भाकरी खाऊन जर नुसते मोबाईल इचकीत असेल तर तो हरामखोर जगण्याच्या लायकीचा नाही. तो देशासाठी घातक आहे, तो गावासाठी घातक आहे. महाराज, मला नाव लक्षात नाही, धर्मराज महाराज, तो घरातल्या लोकांसाठी सुद्धा घातक आहे. हरि का नाम पेट का धंदा न करे मूर्खांदा. आपण ज्या कुळात जन्माला आलो महाराज, तो कुलाचार करणं रामकृष्ण हरी म्हणा. नाही अभंग पाठ करता आला, नाही गाथा वाचिता आला, नाही ज्ञानेश्वरी वाचता आली, नाही गीता वाचता आली, नाही रामायण वाचता आलं, नाही भागवत वाचता आलं, रामकृष्ण हरी म्हणता येतं ना. हरि का नाम. आणि आपण या महाराष्ट्राच्या मातीत पवित्र भारत देशात कुटुंब प्रणालीत आलो. अहो, संसारातला नाही, संन्याशानं पण काम करावा. काय खाईन दुपारी? संन्याशाला वरून भाकरी पाडतील का? त्यालाही काही ना काहीतरी काम करावंच लागेल ना. एखादं संस्थान सांभाळावं लागेल, एखाद्या गावातली पूजा करावं लागेल, तिथं ग्रंथ सांगावं लागेल, ब्रह्मचर्य धर्म, घोकावी अक्षरे लोकांना शिकवावं लागेल या बालकांना. मग त्याला ती भाकरी भेटेन, फुकट नाही. आणि त्यानं जर फुकट खाल्ली तर ती पचणारही नाही. हा, त्याला मोक्ष मिळता मिळता मातीत जाईल. शास्त्र सांगितलं प्रत्येकानं रिकामं वाचायचं ना, अर्थ नावाचा पुरुषार्थ आहे. तरुणांना सांगतो, म्हणून माझे शिवजी कासार बांगड्याचा धंदा करायचे. या पवित्र भारत देशाच्या माऊलीला सौभाग्याचा चुडा भरायचे. कारण भारत देशाच्या माऊलीला चुडा असतो, चुडा चुडा चुडा. आता काही घालीत नाहीत, त्याने नवऱ्याला घालावा, तो भाग सोडून द्या. आता एखादी गाली, एक जण म्हणला महाराज माझी बायको कीर्तन ऐकती पण बांगड्या घालीतच नाही. म्हणलं तू घाल, धकून जाते तिच्यावरचं, तू घाल. आणि 22 वर्षाच्या नंतर साडी तू नेस, तिला पॅन्ट शर्ट ती करणं बदल, काय हरकत आहे. पण असा जर कोणी बदल करत असेल तर त्या कीर्तनात बसायच्या लायकीच्या नाहीत. असं नाही म्हणाल. नाही नाही नाही, बांगड्या 1-2 किंवा असल्या पाहिजे हातात. कारण आपली संस्कृती सांगते हातात बांगड्या असावा. पंढरीतल्या मालकिनीच्या हातात चुडा, कैलासातल्या मालकिनीच्या हातात, पार्वती आईसाहेबाच्या हातात चुडा, आदिशक्ती मातेच्या हातात चुडा. का? कारण या देशातली सर्वात मोठी उच्च श्रीमंती कोण असेल त्या देशाची स्त्री, राज्य, राणी व संपत्ती. चुडा असावा. ठीक आहे, कोणी घालीत नसेल, काय नसेल, तो ज्याचा त्याचा भाग आहे. व्यक्ती स्वातंत्र्य आपल्या भारत देशात, काय करायचं ते ठरवा ज्याचं त्यानं. पण आपण ज्ञानोबा तुकोबरायला मानलेल्या माणसांनी त्या घरच्या पवित्र स्त्रीने चुडा घातला पाहिजे. ठीक आहे, तुम्ही आधुनिक युगात जर वावरत असतात, एखाद्या साडी नेसायचा कंटाळा आला, ते एखादी शिकलेली मुलगी कपडे घालीत असेल, पण तिला सुद्धा मर्यादा आहे. अंग कमी दिसावा असे कपडे घातले पाहिजे. इतका जरी आजचा मुद्दा कीर्तनातून घेतला तरी गिरगावच्या बाळूला पुण्य मिळेल. एक वाक्य सांगू का तुम्हाला? वस्तू 2 कैलास बाबा झाकलेल्या असावा. देवानं 1000 कोटीची प्रॉपर्टी जरी दिली तर डायरीच्या पुढून पैसे वाचे नाही. जे डायरीच्या पुढून नोटात होतेत का ते भिकारी नसतेत संजय भाऊ, ते भिकार चोट असतात. डायरीच्या पुढून जे नोटात होतेत का, डायरीच्या पुढून त्यानं नोटात व्हावा त्याच्यापेक्षा जगात कोणी श्रीमंत नसावा. आणि तू डायरीच्या पुढून नोटात होतून लोकांची तर काम करतो ना. मला जरी मी डायरीच्या पुढून नोटात ठेवल्या, एखाद्यानं जर मला कीर्तनाला बोललं तर मी त्याचं कामच केलं का नाही. आणि कीर्तनच करायचं असेल तर नदीत बसून रामकृष्ण हरी म्हणणं कशाला त्याचा बापन त्याची माय चोळायला पुण्यतिथीच्या दिवशी. हा, आखो कुळवर्णन करायला साबणा लावून निरमा लावून धुवाला तू रोजदारच त्याचा 2 मिनिटं 2 घंटे नाही. पैसा हा उघडा नसावा एक गोष्ट, आणि या देशातली स्त्री सर्वांग कपडे घातलेली असावा. या 2 गोष्टी या देशाचं सूत्र आहे, फक्त या देशाचं सूत्र आहे. चला, बांगड्याचा धंदा याच्यावरून सांगत होतो. या ईदभर पोटाची खळगी भरण्यासाठी बांगड्या भरायच्या शिवजी कासारांनी. महाराज काय पुण्यवान कासार असेल तो, ज्याला तुकोबरायचं दर्शन घडत होतं. प्रत्यक्ष तुकोबरायाच्या पायावर त्याचं डोकं पडत होतं. काय अधिकारी असतील शिवजी बाबा ते. महाराज तुकोबराय पान सामान्य गोष्ट असेल, तुकोबराय पाहणे, प्रत्यक्ष तुकोबरायच्या मुखारविंदातलं भजन ऐकणे, प्रत्यक्ष तुकोबरायच्या वाणीतून कीर्तन ऐकणे. काय कान पवित्र असतील त्या शिवजींची, किती कान पवित्र असतील की जे तुकोबराय ऐकलेलं कानातनं जेवत होते. पण बांगड्याचा धंदा. शिवजी कासार आणि सोनबा ठाकूर रस्त्यानं चालत होते. रस्त्याने चलता चलता सोनबा ठाकरांनी एक प्रश्न केला. काय त्यांचा महिमा म्हणून सांगतोय. शिवजी, जी ठाकूरजी. महाराज मोठ्या लोकांची भाषा फार गोड असते. जी शब्द वापरला, जी. आता 1 लाख रुपये तोळा जी शब्द भेटायचा नाही. सुनामणीनं सासऱ्याला जी, सुना सुना ज्यांची प्रॉपर्टी मुलं सुना चुरू खाल्यात ना, ते पण आपल्या घरातल्या वडील लोकांना जी म्हणीनत. आणि जी हा शब्द आदरवाचक शब्द आहे. महाराज हा जी शब्द देहूतल्या मालकांनी
या फोटोतल्या मालकाला वापरला. शरण शरण जी हनुमंता, शरण शरण जी हनुमंता शब्द वापरला. जी हा आदरवाचक शब्द आहे, प्रभावशाली शब्द आहे आपला. जी ठाकूर बुवा. सोनबा ठाकरांनी प्रश्न केला, शिवजी एक बोलू? मला तुम्ही एके दिवशी प्रश्न केलता, तुम्ही किती पुण्यवान आहात की तुम्हाला तुकोबरायच्या कीर्तनात पक्वाद वाजवायला भेटतो. महाराज, कोणाला साथ करायला भेटती याच्यात मोठेपण असते. पक्वाद कोण वाजवायला नाही, कोणाच्या कीर्तनात वाजवायले याच्यात तुमचं पुण्य आहे. हा गुरुजी, तुमचं पुण्य तिथं आहे, तुम्ही कोण्या कीर्तन करायला साथ करायली त्याच्यात पुण्य आहे. किती दाखव दाखवायचं तुम्हाला कथेत, एकीकून पक्वाद, एकीकून तबला आणि एकीकून ढोलकी. काय राहिलं त्या पक्वादाची किंमत? किती पक्वाद मोठा आहे. पद्मश्री शंकरबापू आपेगावकर अमेरिकेत गेले, त्यावेळेला ही बॅग नव्हती, पंचाळबा ही बॅग नव्हती, त्यावेळेला अर्ध धोतर होतं पक्वादाला बांधायला, अर्ध धोतर. अमेरिकेच्या विमानतळावर आदरणीय वैकुंठवासी शंकरबापू आपेगावकर उतरले, केवढ्या लोक घ्यायला आले असतील. महासत्ता देश कैलास बुवा, द्या बापू पक्वाद. नाही दिला. कार्यक्रमाच्या स्टेजपर्यंत पक्वाद बापूंनीच नेला. पत्रकारांनी प्रश्न विचारला, बापू एक विचारू? राग येणार नाही? नाही दादा, तुम्ही आमच्याजवळ पक्वाद का दिला नाही? डोळे भरून आले. आणि बापूंनी सांगितलं, दादा पक्वाद खांद्यावर घेतला म्हणूनच अमेरिका पाहायला भेटली. पक्वाद खांद्यावर घेतला रे दादा म्हणून अमेरिका पाहायला भेटली रे. आणि ज्या पक्वादामुळं जगात गाजलोय ते पक्वाद मी तुला कसा देऊ दादा, म्हणून खांद्यावर ठेवतोय. महाराज, कोणासोबत वाजिलाय याला किंमत आहे, याला किंमत आहे. मला तुम्ही प्रश्न केलता शिवजी की तुकोबारायच्या कीर्तनात तुम्हाला पक्वाद वाजवायचा सन्मान मिळाला, मान मिळाला, ती सेवा मिळाली. मान सन्मानपेक्षा सेवा मिळाली. माझे 2 शब्द वापस घेतो. तुम्हाला सेवा मिळाली. आणि ती का मिळाली, कशी मिळाली याचं सविस्तर तुम्हाला चिंतन सांगितलं. पण आज माझा तुम्हाला उलट प्रश्न आहे की तुम्हाला तुकोबारायच्या कीर्तनात एक तर टाळ वाजवायला मिळतो, चाल म्हणायला मिळते. गंगाजी मवाळांसोबत चाल म्हणली. गंगाजी मवाळ म्हणजे सामान्य व्यक्ती होती का? त्यांच्यासोबत शिवजी कासारांनी चाल म्हटली. आणि कधी कधी खाले पण बसायचे. खाले पण, त्याचं खाले बसण्याचं कारण रंगनाथ गुरुजींचं ऐकिलं. मी पाहिले नाही, पण एकदा दोनदा खाले का बसले ते गुरुजींनी सांगावं. असेल काहीतरी कारण, असेल काहीतरी कारण. मग हे तुम्हाला तुकोबाराय कसे प्राप्त झाले? प्रसंग पहा किती तात्विक आहे. शिवजी कासारांच्या तोंडातून वाक्य पडलं, सोनबाजी मी काही पुण्य केलं नाही, एकच पुण्य केलं. दादा कडक करा आवाज. एकच पुण्य केलं दादा, स्वतःची बायको सोडून या भारत देशातल्या ज्या ज्या बाईला बांगडी भरली ती वयानं मोठी असेल तिला माय म्हणून तिच्या हाताला स्पर्श करीत होतो. मध्यम वयातली असेल बहीण म्हणून तिच्या हाताला स्पर्श करीत होतो. आणि कमी वयाची असेल तर पोटची पोरगी समजून तिला बांगड्या भरीत होतो. जिच्या सोबत लग्न केले ती वगळता जगातल्या प्रत्येक स्त्रीला 3 कारणं दिली. एक आई, एक बहीण आणि एक लेक. या विश्वातल्या प्रत्येक स्त्रीकडे माय, बहीण आणि लेक या दृष्टीनं पाहतो. आणि ते पुण्य पदरात पडलं सोनबा ठाकूर, म्हणून तुकोबारायसारखा महात्मा सापडला. दिवस तोच आहे कैलास बुवा, तोच दिवस आहे तोच. आणि त्याच दिवशी शिवजी कासारावर दुःखाचा डोंगर कोसळला. काय त्यांचा महिमा सांगतोय, दुःखाचा डोंगर कोसळला. तुकोबारायचं कीर्तन चालू आहे. कर्मनो गहनो गती. त्या दिवशी शिवजींना टाळ भेटला नाही. कोणीतरी एका व्यक्तीने टाळ घेतला असेल, सुधारित काळ नव्हता. आता लाखो टाळ विकत घेतो. याच्या पलीकडं भजन करणाऱ्यांसाठी शेगाव पंढरी आजही टाळ वाटते, आजही मृदंग वाटते, आजही विना वाटते. समाधीतून शेगावतनं काम चालू आहे आजही. आणि आपल्याकडे भरपूर आहे. आपणही नगरून कितीतरी टाळा आणू शकतो, अहिल्यानगरून. पण परिस्थिती नाजूक होती. खाली बसण्याचा योग आला. पण कोणाजवळ बसण्याचा योग आला माहिती आहे? एकीकडे अनगडशा फकीर आहे, एकीकडे मंबाजीबा गोसावी आहेत,
आणि यांच्या बाजूला रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि शिवाजी महाराजाच्या मांडीला मांडी लावून बसण्याचा योग शिवजी कासारांचा होता. कीर्तन मध्यात आलं. एवढा दुःखाचा डोंगर कोसळला आणि शिवजी कासारांचा मुलगा मृत्यू पावला. बाईनं मांडीवर पोराचं डोकं घेतलं. रडू लागली ती, रडू लागली. बघता बघता शेजारी जमा झाले, बायका जमा झाल्या. सगळ्यांनी विचार केला या बाळाचा अंत्यविधी करायचा, याचे बाबा कुठं आहेत. दुःखातून शब्द पडला. काही अंतरावर एका गावात तुकोबारायचं कीर्तन चालू आहे, तिथं मालक आहेत. ठीक आहे. बाईने सांगितलं, ऐकता का, मालकाला निरोप देता का. माझे कपाळाचे मालक, ह्या बाळाचे बाबा, एकदा जाता जाता त्यांच्या हाताने याच्या अंगावर माती पडावी. सात्विक माऊली होती, फार सात्विक. पण तुम्हाला सांगू का, रत्न रत्न हिरा ज्यावेळेला ढेकणाच्या जवळ जातो का त्यावेळेला तो भंगत असतो. कुसंगे नाडीला साधू जायचे. किती विद्वान माणूस असेल, मूर्खाच्या संगतीत गेल्यावर सतत सतत त्याची संगती केली की त्याचं आचरण खाली जात असतं. मन संगत सज्जन की करले. जीवनात मित्र गोड असला पाहिजे. मित्र गोड असला पाहिजे. गोड मित्र असावा, गोड. पैशावाला नाही, 2-4 दिवसाला धाब्यावर येणारा हरामखोर. गोड असला पाहिजे. आचरणाची चौकट असली पाहिजे. वैचारिक पातळी ज्याची उंचावली असा मित्र ज्याच्या जीवनात आहे तो जगातला 1 नंबरचा श्रीमंत आहे. तो जगातला 1 नंबरचा श्रीमंत. माझ्या माईंनो, मैत्रीण चांगली करायची. जिच्या जीवनात मैत्रीण सात्विकी ती जगातली 1 नंबरची श्रीमंत आहे. वाक्य नीट ऐका, मंच नाही सांगणार कैलास बुवा. सीताई साहेबांच्या बाजूला 6 महिने 26 दिवसाचा काल गेला. मनान नाही सांगणार, वाचून सांगतोय. 6 महिने 26 दिवस राक्षसींच्या तावडीत भोवताल राक्षसनी बसलेल्या. 4-4, 5-5 तासाला ड्युटी बदलायची. पहिल्या 7-8 जणी संपल्या की दुसऱ्या राक्षसनी बसायच्या. कशा दिसत असत्या लो, दात इतकले. गुलाबजामुन खात होत्या का त्या, पेढे खात होत्या का, भाजीपोळी खात होत्या का, त्या काय खात होत्या याचं नाव पण घेऊन गुरुजी. आपली इतकी चिमुकली दात आहेत तरी आपण सात्विक आहार खाल्ल्याच्या नंतर कधी कधी काडीनं आपण दात टोकरतो, कोरतो. ना तिची इतकले दात म्हणल्या किती खिंडी असत्या. ही कोरीत नव्हत्या. ह्या राक्षसनी झोपी गेल्यावर यांच्या दाताच्या खिंडीतले मांसाचे तुकडे उंदरं खात होते. तोंड विस्कटून झोपत होत्या. वास किती छान येत असेल त्यांच्या तोंडाचा, जरा विचार करा ना 1 मिनिट. अशा घाणेरड्या तोंडाच्या बायका कोणाच्या जवळ होत्या, सीता मातेच्या. किती दिवस गुरुजी, 6 महिने 26 दिवस. पण चिळस आलीच नाही. कारण सांगू, फक्त एका मैत्रिणीमुळं. तिचं नाव होतं त्रिजटा. एक सात्विक मैत्रीण भेटली, एक तर एकटीमुळे 6 महिने 26 दिवस एका क्षणासारखे गेले. चांगली माणसं जवळ असले की प्रवास गोड. जीवनाचा प्रवास असतो का, तो गोड असतो, गोड. महाराज माधवबाबांचं नाव ऐकल्याबरोबर हृदयाला गारवा पडला. मोठ्यांच्या संगतीतली लोक आहात तुम्ही, चांगल्यांच्या. आमचं नशीब खोटं, आमच्या आधी ते गेले, पण ग्रंथाच्या रूपानं आजही आपल्यासाठी जिवंत आहेत. विठाला 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 एक चुकीची बाई आली आणि चुकीच्या बाईच्या 2 मिनिटाच्या संगतीमुळे शिवजी कासारांच्या पत्नीच्या अंतकरणातला भाव बदलला. काय त्यांचा महिमा आहे, अभंगाचं कडवं लक्षात ठेवा. काय आहे त्यांचा महिमा, किती महिमा आहे संतांचा, किती मोठी व्याप्ती आहे. आणि त्या एकट्या बाईनं शिवजी कासारांच्या धर्मपत्नीच्या कानात वाक्य सांगितलं, बाई तुला कळतं का ग, काय तू तुझ्या पतीसोबत लग्न केलंय, त्याला डोकं आहे का, उठलं की तुकोबारायचं कीर्तन. तिथं वेगळंच म्हणली, मी नाही म्हणत तसं. महिपती महाराज सांगतात, इतिहास सांगतोय. ज्यांनी 350 ग्रंथ लिहिले त्या महात्म्यांचं वाक्य, गिरगावकराचं नाही, मोठ्यांचं वाक्य. उठलं की भजन, उठलं की कीर्तन. काय त्या तुकोबारायकडनं भेटतंय ग, आहे का संसाराकडे लक्ष. अगं चिमुकलं पोरगं मेलंय, त्याला एखाद्या वैद्याकडे न्यावा इतकं सुद्धा तुझ्या मालकाला डोकं नाही. जाय प्रेत घेऊन.
महाराज एका तिळा इतकं पाप न करणारी माऊली संसारात मुलाचं पार्थिव खांद्यावर टाकलं आणि चालत 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 जवळच कीर्तन होतं. तुकोबरायच्या कीर्तनात जाऊन बसली. पोरग आपटीलं नाही. एकदा माझ्या पण तोंडातून शब्द गेलता, यूट्यूबवर ऐकत आलं. गेलता कधी माहिती नसताना. मी ठरवलं जे माहीत नाही ते बोलायचं नाही. आधारा वाचून काय सांगशी कहाणी. वारकरी संप्रदायातल्या वक्त्यानं आधार नसताना बोलणं गाईचं मांस खाल्लं इतकं पाप लागतंय. सटाके हाणायचेत नाही. या स्टेजवर सटाके हाणल्या की यम सटके हाणत असतोय. इंच भर जागा ठोत नाही लाल करायची. आणि त्याचे सटके आवाज निघत नाही, काठी दिसत नाही आणि आग झाल्याशिवाय राहत नाही. 2-4 जन्म आग होती इतका यम आणतोय. पण आपटीलं नाही का? ती एका निष्ठावंत वारकऱ्याची पत्नी होती. तिचे मालक या विश्वातल्या निष्ठावंत वारकरी संप्रदाय ज्या ज्या देशात वारकरी त्या त्या देशात वारकरी संप्रदायाचा ध्वज नेलाय. हरिभजनी हे अशा आधारीव मालकांचे शिष्यत्व त्यांनी केले. आणि अशा वारकऱ्याची पत्नी मुलगा कसा आपतील. चला दुसरा भाव लक्षात घ्या. कोण बाई आहे मेलेला जरी असेल पोरग कसं आपतील महाराज. म्हणून आमच्या लोकांनी हिशोबात बोललं पाहिजे. लोक ऐकत आहेत म्हणून काही पण नाही बोलायचं, हिशोबात बोलायचं. एखाद्या वेळेस माझंही चुकत असेल, मी काय लय असा फार मोठा नाही. होतं माणूस हा चुकीचा पुतळा एक करता, पण चूक ही लोणचा इतकी व्हावा. जेवताना लोणचं किती असते. हां, वरणा इतकी भाजी इतकी चूक नाही झाली पाहिजे. पोळी इतकी भाकरी इतकी चूक नाही झाली पाहिजे. लोणचा इतकी सहन कर. अलगद आल्या. आणि तुकोबारायच्या कीर्तनात ठराविक काही मावल्या बसलेल्या होत्या. ते काही एवढी गर्दी त्या काळात नव्हती. याची सोय नव्हती. पंचाळबुवा हे लाईट वगैरे काय नव्हती. तुकोबारायच्या काळात मशाला असायची नव्हताच तो काळ. 450 वर्षापूर्वीचा काळ आहे. त्या काळात हे नव्हतं. मग ठराविक महिला ठराविक पुरुष अशी बसलेली एका बाईच्या जवळ गेल्या. मांडीवर ते बालक आहे. महाराज कीर्तन ऐकत ऐकत खाली मान घातलेली आहे आणि डोळ्यातलं टीप 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 पाणी त्या लेकराच्या अंगावर पडत आहे. शेजारणीनं ते पाहिलं. विचारलं, बाई रडता का? बाळ झोपलाय तुमचा, रडता का? तिनं सांगितलं, बाई ज्या बाळाला तू झोपलं म्हणतेस का ते देवाच्या दारी गेलं ग. गेलं देवाच्या दारी. वासरू गेलं. माझं पोट कापलं ग. माझं बाळ गेलंय. विवेकाचं टोक होती बाई. तिनं सांगितलं, मेलेल्या पार्थिवाला मशानात नेत असतात ग. तू कीर्तनात कशाला आणलंस? बाई कीर्तनात आणायची इच्छा नव्हती ग, पण हे ज्याच्यापासून मला प्राप्त झालंय त्याचे बाबा कीर्तनात बसलेत. त्याच्या बाबाला सांगायला आले आपलं बाळ गेले. शेजारणीचे डोळे भरून आले. तिने सहज शब्द वापरला, नाही तुकोबारायचं विठ्ठल विठ्ठल भजन चालू असताना कानात सांगायचं का ग की शिवजी कासारांना सुट्टी द्या म्हणून? महाराजीचं लेकरू मेले, मांडीव लेकरू असताना तिनं पुढचीला सांगितलं, बाई तुकोबारायच्या कीर्तनात वीक्षक नको आहे. तुकोबारायच्या कीर्तनात नको ग विक्षेप, नको माय नको. गेले माझं बाळ, दुःख आहे ग बाई, पण हे पण पुण्यवान असेल ग ज्याचं वय लहान आहे, त्याला कीर्तन ऐकायला भेटली नाही. जरी कीर्तनात आला असतं तरी ते लहान असल्यामुळे कीर्तन कळालं नसतं. लक्षात ठेव ग बाई, मेल्यावर का होत नाही पण त्याच्या पार्थिवावर तुकोबारायची शब्द सुमन पडतात. माझं वासरू पुण्यवान आहे, माझं वासरू पुण्यवान आहे ग, त्याच्या अंगावर तुकोबारायची शब्द सुमन पडतात. तुकोबारायचं विठोबा रुक्माई भजन सुरू झालं. डोळी झाकली, हात हृदयाला लावला आणि विटेवरच्या मालकाला एक प्रश्न केला, देवा ज्यानं उभं आयुष्य बायकोच्या व्यतिरिक्त जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय बहीण आणि लेक म्हणावा, ज्यानं उभं आयुष्य या महाराष्ट्रात परस्त्रीला माय बहीण आणि लेक म्हणावा, या ईदभर पोटाची कळगी भरण्यासाठी दुसऱ्याच्या हातात चुडा भरत असताना माय बहीण हा लेख शब्द वापरावा, इतका निखळ परमार्थिक
आणि देवा मी आयुष्यभर भजन करत असताना त्या व्यक्तीनं टाळ वाजवावा, भजन ऐकावा, कीर्तन ऐकावा. आणि अशा पवित्र वारकऱ्याला जिनं खांद्याला खांदा लावून कपाळावर कुंकू लावून या मालकाची साथ द्यावी, अशी पवित्र पत्नी आणि तो पवित्र तिचा पती यांच्या ह्या पवित्र वेलीला लागलेलं फूल झाडाला सुकून जावा देवा. आणि ते सुकलेलं फूल मी तुझं कीर्तन करतोय आणि ते माझ्या पुढ्यात असावा देवा. चंद्र सूर्य येतोपर्यंत विश्व मला काय म्हणल रे, काय म्हणल, मला काय म्हणल. कैलास बुवा इतकाच संदेश पंढरपुरातल्या मालकाला दिला, इतकाच 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 संदेश दिला. कीर्तन चालूच होतं. भजनाचा मध्य झाला. यजमानानं तुकोबारायला बुक्का लावला. कीर्तन चालूच होतं. त्या बाईची डोळे बंद झाली तरी पण दोन्ही खोबणीतून पाण्याचे थेंब पडत होते. आणि त्याच्यावर 2 मिनिटात असा प्रसंग घडला. मांडीवरचं लेकरू उठून बसलं आणि आपल्या गालात आईच्या गालावरचं पाणी पुसतंय. माय तू कारडते ग, माय तू कारडते ग. चिमुकलं लेकरू नुकतंच बोलत होतं, बोबडी शब्द बोलत होतं. माय तू का बोलते ग, का बोलते, कारडते कारडते ग. तिला सुद्धा स्वप्नात निद्रेमध्ये स्वप्न पडावं असा भाव. आपल्या गालावर हात कोण फिरवतंय पाहतो तर बालक हृदयाशी कवटाळलं. दृष्टांत संपला. कैलास बुवा यम ठाय ठाय बोंबलत होता, यम ठाय ठाय बोंबलत होता, ठाय ठाय. की काय काय आमच्या पदाला काय किंमत आहे का? अल्पायुष्य बालक आहे, याला न्यावा. याच्याकरता त्या फॉर्मवर 222 ज्याच्या गाडीला दिवेत, आपल्या मंत्र्याला एकच होता 222 ज्याच्या गाडीला दिवेत, 33 कोटी देवाचा राजा इंद्र, त्याची सही आहे भोगावती नावाच्या नदीचं पाणी आहे. संहार कार्य ज्यांच्या हातात आहे काशीतले मालक, त्यांनी शिकामोर्तब केलंय. आणि पालन कार्य ज्यांच्या हातात आहे ते पंढरीतले मालक, यांनी आहार बंद केलाय. आणि म्हणून मी या बालकाला नेलंय आणि तुकोबारायने उठवावा. ठाय ठाय बोंबलत होता यम ठाय ठाय. दृष्टांत संपला. यमाच्याही बापाची टप्पर चलत नाही, ते श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय. आणि हे तुकोबाराय ज्यांना भेटले ते शिवजी कासार. शिवजी कासार हा बालक ज्यांच्या पोटी जन्माला आला, हा त्यांचा पुत्र, जिच्या कुशीतनं जन्माला आला ती शिवजी कासाराची पत्नी. यांचा महिमा काय वर्णन करावा. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, त्यांचा महिमा वारंवार, काय 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 त्यांचा महिमा वारंवार. हरी भक्त भूमंडळी, हरी भक्त भूमंडळी, ज्याची भेटीचे अर्थ ब्रह्मादिका, ज्याची भेटीचे अर्थ ब्रह्मादिका. हरी भक्त हरी भक्त थोरा भूमंडळी हो, ज्यांची भेटी अर्थ ब्रह्मादिका, ज्यांची भेटी अर्थ ब्रह्मादिका. आहे आपल्याला पेलवणारा महिमा. काय महिमा महाराजा लोकांचा. त्याला गुळ कशा करता चालला. कॅमेरा माझ्यावर चालू आहे म्हणून नाही लावला, मला त्या चोंबाळ्या गप्पा येत नाहीत. चांगले चांगले लोक चाल झाल्यावर खाली बसतेत आणि हे बसत नाही, याच्याकरता गुळ चाललाय. गुरुजी वय काय असेल त्याचं.
वा छान. विमानातून एक साधू जात होते. आम्ही एकदा विमानात बसलो तर आमच्या सोबत एक मित्र होता. ते म्हणला आपले फोटो घ्यायचे व्हॉट्सअपला टाकायचे. मला तर नाही ना, आपल्याला गरीब मोबाईल लहानसं कापला लहानसं घ्यायला पैसे आहेत तुझी, तसं काय मी काय कुठत नाही, पैसे आहेत माझं. आता 90 वर्ष लुगडं घातलं म्हातारपणी कशाला गाऊन घालू, त्याच्यामुळं बरं आहे आपल्या याच्यावर काय चालेल. सारखा येतात कीर्तन येतात, लोक कीर्तन घेतात, काय करायचं त्याला, काय काय ताण नाही आपल्याला. त्यांनी ते शिल्पी काढा, म्हणलं कशाला काढा, ते म्हणलं आता सगळ्या माझ्या ग्रुपला टाकीतो, आपण विमानात चाललो. म्हणलं येडगळेस तू, आपण टपराच्या विमानात बसलोत. आपल्या संप्रदायातले लोक पुष्पक विमानात बसले. धर्मराज बुवा त्याला पेट्रोल लागत नाही, डिझेल लागत नाही. कैलास बुवा त्याला वातावरणाचे सुद्धा संबंध नाही. आम्ही एकदा विमानात बसलो, ती विमानातली बाई, कपडे किती असतील मला काय नाही बघितलं नाही मी तिच्याकडे, एकदा पाहिलं ती म्हणजे प्लीज वॉटर, फक्त पाणीच दिलं दुसरं काय नाही दिलं, प्लीज वॉटर. तर तेव्हा बघण्यात आली, मी खाली मान घातली. मी एकदाच गोव्याला कीर्तना गेल्यावर कमी कपड्याची बाई पाहिली, तेव्हा मी गाडी उलथलती. गळ्यात शपथ मला तितकंच पाप लागलं, तेव्हापासून इतकं भावलंय. तेव्हापासून मी कमी कपड्याची बाई पाहिली की आपला नारीत पडन, पण मी खाली पाहून चलतो. नग तिच्याकडे बघायचं नग आपल्याला, जा तिला काय प्रदर्शन करायचं ते करू द्या, आपण आपलं खाली बोलावं. या संप्रदायातल्या तुकोबाऱ्यांनी एका बाईकडे बघून डोळे झाकले होते. जाई तू जाई ओ तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैशी नव्हे. 400 वर्ष, 450 वर्षापूर्वीची नृत्यांगना होती. आणि तुकोबाऱ्यांनी खाली मान घातली, डोळे झाकले. जाई ओ तू माते. काय ताकद महाराज. या देशाला लाभलेला 5व्या क्रमांकाचा राजा, त्या राजासारखा पुन्हा राजा नाही. आपण तितके नशीबवान नाही, त्या राजासारखा राजा होईल. 5च राजे, एक 6वा राजा आहे, तो दशरथ राजाच्या आजोबांच्या काळात, प्रभू रामचंद्राच्या आजोबातला काळा राजा आहे. रामायणात नाही पाहायचा तो राजा, वेगळ्या पुराणात पाहायचा. त्या राजाचं नाव आहे चक्रवेन नावाचा राजा, ज्याच्या पुढे रावण गुडघे टेकून नमस्कार करीत होता. तो फक्त एक राजा. त्याच्यानंतर 5 झाले. भगवान कृष्ण परमात्मा, त्याच्यानंतरचा राजा विदुर, त्याच्यानंतरचा कनक, मधला सोडून द्या. 5वा राजा रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. कारण तुकोबाराच्या सानिध्यात कीर्तन ऐकणारा राजा किती पवित्र, एका कवीनं वर्णन केलं, म्हणूनही कविता कीर्तनात. पण छत्रपतींचा मुद्दा देण्यासाठी माफी मागून म्हणतोय, बाई किती सुंदर असताना तिला माय म्हणले. काळ्या रात्रे चमकत होत जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुन. अरे तिला पाहुनी आई म्हणाला राजा तो सिलवान, आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. माझ्या माईनो, अमावस्याच्या रात्री जिचा उजेड पडायचा, काळ्या रात्री चमकत होतं जिच्या रूपाचं ऊन, इतकी देखणी. कोणाची सून? कल्याणच्या सुभेदाराची, मुसलमानाची. पण तिला पाहुनी आई म्हणाला राजा तो सिलवान, आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. आई म्हणावा. तुकोबारायचा पराक्रम येतो, तुकोबारायच्या संगतीतला प्रताप आहे, तुकोबारायचे कीर्तन ऐकण्याचा प्रताप आहे. ही परंपरा आहे आपली गोड. चला, आपण खुश होतो गुरुजी या टपराच्या गाडीत बसल्यावर. आपला संप्रदाय किती मोठा आहे. या संप्रदायातली लोक विमानातून येत होते. तुझं चित्र कुटी होनी मार्गी उद्धरिले सी मुनी, शरभंगू जाता विमानी त्याशी प्रार्थोनी पुसिले. विमानात जाणाऱ्या शरभंगूला प्रार्थना करून विचारले, कोण्या बाईची ताकद? शबरीत. पैठणचे मालक सांगतात का बापू? पैठणच्या मालकांचं वाक्य, तू चित्रकुटी होनी येवोनी मार्गे उद्धरिले सी रे मुनी, शरभंगू जाता विमानी त्यासी प्रार्थोनी पुसिले, त्याशी रे प्रार्थोनी पुसिले.
विमानानं जात होते आणि विचारलं. शबरीच्या जीवनात 6 साधू भेटले. 1 नंबरचे साधू भेटले मतंग, 3 नंबरचे साधू भेटले शरभंगू, 2 नंबरचा घरी गेले. पा सगळं सांगायला गुत्त थोडं घेतलं, कारण मला डॉक्टर साहेबांनी गोळ्या दिल्या. खुशी साहेबांनी म्हणलं एक खट्याच घेऊ का? ते म्हणजे नाही, रिॲक्शन येत असते. तुम्ही सगळं एक खट्या ऐकले, मागचं विसरून जाईन ना. बाकीचं दुसऱ्या महाराजांना विचारा. विठाला विठाला विठाला. शरभंगू नावाचे महात्मा चालले, हात वरी केला, आलंय म्हणते, लोटांगण घातलं, प्रणाम. मोठी लोक महाराज मोजकं बोलत असतात. साच आणि मवाळ, मितुल्या आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, किंवा सहज बोलणे हित उपदेश, अन्यथा करोनी सायास शिकविते. मोठ्या लोकांचा अधिकारच तसा असतो. किती वेळ थांबले असतील बरं शरभंगू? विमान खाली टेकणे, विमानातून उतरले नाही, तसंच लोटांगण जमिनीवर घातलं आणि तिथंच जाता जाता एक साधना सांगितली, करत राह, करत राह. 6 लोकांचं ऐकलं, एकच साधना 6 लोकांची करत राहिल्या. किती मोठा साधू आणि किती मोठ्या शबरी आई साहेब संतांचा महिमा सांगता. काय त्यांचा महिमा? सोपेकर तुम्हाला प्रमाण देतो. आता महाराज ज्या साधूचं ऐकलं, प्रार्थनापूर्वक साधूला नमस्कार केला, विमान जाता जाता थांबवलं, त्यावर ती पुण्य असेल. आणि या 6 साधूंचं ऐकून नामाची साधना इतकी प्रचंड झाली आणि त्या नामाच्या साधनेनं शरीरातला पूर्ण भाग नाममय झाला. वैकुंठवासी माधव महाराज मगरांचं एक वाक्य होतं, अर्जुनाचे केस अंगावर असताना कृष्ण कृष्ण म्हणत होते, पण केस जर खिल्लारे गुरुजी खाली पडले तर केस कृष्ण म्हणत नव्हते. पण अर्जुनापेक्षा द्रौपदी इतकी कृष्णमय झालती की तिनं डोकं इंचरल्याच्या नंतर खाली केस पडले तर ते केसही कृष्ण कृष्ण म्हणत होते. म्हणून नष्टचर्या विराट राजाच्या घरी द्रौपदी असताना भगवंतानं एके दिवशी येऊन सांगितलं एकांतात, तू जिथं डोकं इंचरतीस तिथं शेणाच्या गोळ्यानं असे केस जमा करायचे आणि तो शेणाचा गोळा वाळवून कालांतरानं पेटून द्यायचे. कारण दुर्योधनाचे गुप्तचर उकंड्याला कान लावतील आणि ज्या उकंड्यातले केस कृष्ण म्हणतील त्या गावात द्रौपदी आहे. म्हणून जगाच्या पाठीवर एकच अशी स्त्री होती की जिच्या डोक्यावरचे केस खाली पडल्यावर चंद्रकांत बुवा कृष्ण कृष्ण म्हणत होते. काय शरीर असेल. आणि माघ कृतात्रेता युगात अशी एक बाई जन्माला आली. आपल्या संप्रदायात कुळाचा संबंध नाही, जातीचा संबंध नाही. हो का उत्तम चांडाळ आणि त्याचे पायी माझे कपाळ. उत्तम कुळातला आहे का चांडाळ कुळातला आहे, पण गळ्यात तुळशीची माळा असावी. कबीर मोमिन लतिफा मुसलमान, सेना नावी जाण विष्णुदास, वैष्णव चांभार धन्य त्याची माता. बुट शिवणाराच्या कुळात रविदास जन्माला आले. आता प्रयागराजला लोक गेले ना, कुंभाला लोक गेले ना, विश्वनाथ कंगन देतील का? आपण किती लोक गेल्यावर कंगन देतील? नाही. पण रविदासांना घरी बसल्या बसल्या विश्वनाथानं चमडे बुडवायच्या दगडाच्या कुंडात कंगन दिलं. नियत तेरी अच्छी है तो किस्मत तेरी दासी है, कर्म तेरा